लक्ष्मी माता कथा, धन, भक्ती आणि विश्वासाची गोष्ट. एकदा खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्या गावात सुधीर नावाचा गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता. त्याची पत्नी सीता खूपच श्रद्धाळू होती. घरात पैसा नव्हता, पण देवावर अढळ विश्वास होता. दररोज पहाटे सीता उठून घर स्वच्छ करी, तुळशीला पाणी घाली आणि मनोभावे लक्ष्मी मातेची पूजा करी. ती नेहमी म्हणायची, आई लक्ष्मी, धन दे नाही तरी चालेल, पण आमच्या घरात समाधान ठेव. सुधीर मात्र खूप मेहनत करूनही कधीच पुढे जाऊ शकत नव्हता. कधी काम मिळे, कधी नाही. कर्ज वाढत चालले होते. गावकरी त्याची थट्टा करू लागले. एक दिवस सुधीर फारच निराश झाला. तो सीतेला म्हणाला, तुझी लक्ष्मी माता कुठे आहे? इतकी पूजा करूनही आपलं नशीब का बदलत नाही? सीता शांतपणे हसली आणि म्हणाली, लक्ष्मी माता धीराची परीक्षा घेते. जी शेवटपर्यंत विश्वास ठेवतो त्यालाच ती भेटते. लक्ष्मी मातेची परीक्षा. त्या रात्री सीतेच्या स्वप्नात लक्ष्मी माता प्रकट झाली. मातेचा तेजस्वी रूप, कमळावर बसलेली, हातात सुवर्ण कलश. माता म्हणाली, सीते, तुझी श्रद्धा खरी आहे, पण मी उद्या तुझ्या घरात येणार आहे. मला ओळखशील का? सीता घाबरली, पण नम्रपणे म्हणाली, आई, तू जशी येशील तशी मी तुला ओळखेन. दुसऱ्या दिवशी सकाळी एक फाटके कपडे घातलेली वृद्ध स्त्री सीतेच्या दाराशी आली. ती म्हणाली, मुली, भूक लागली आहे, थोडं अन्न मिळेल का? सीतेने क्षणाचाही विचार न करता तिला घरात बसवलं. तिने स्वतः उपाशी राहून वृद्धेला गरम भाकरी आणि भाजी दिली, पाणी दिलं, पाय धुतले आणि नम्रपणे वाकून नमस्कार केला. सुधीर मात्र रागावला, आपणच गरीब आहोत आणि हिला खायला घालतेस? सीता म्हणाली, दारात आलेली व्यक्ती म्हणजे देवाचंच रूप. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद. तेवढ्यात ती वृद्ध स्त्री तेजस्वी प्रकाशात बदलली. क्षणातच ती लक्ष्मी माता झाली. संपूर्ण घर सुवर्ण प्रकाशाने उजळून निघालं. माता म्हणाली, सीते, तू माझी खरी भक्त आहेस. जिथे करुणा, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असते तिथेच मी वास करते. माता पुढे म्हणाली, धन हे फक्त नाण्यात नसतं. समाधान, आरोग्य, प्रेम हेच खरं वैभव आहे. मातेने सुधीरकडे पाहिलं आणि म्हणाली, तुझी मेहनत वाया जाणार नाही, पण गर्व आणि शंका सोड. असं म्हणून माता अंतर्धान पावली. आयुष्य बदललं, पण अहंकार नाही. पुढच्या काही दिवसात सुधीरला चांगलं काम मिळालं. त्याचं कर्ज हळूहळू फिटू लागलं. घरात समृद्धी आली, पण सीता तशीच साधी राहिली. ती रोज म्हणायची, लक्ष्मी माता आली म्हणून नव्हे, आम्ही माणुसकी सोडली नाही म्हणून ती टिकून आहे. सुधीरला खरी शिकवण मिळाली. तो म्हणू लागला, आज मला समजलं, लक्ष्मी मातेची कृपा पैशावर नाही तर संस्कारांवर असते. कथेतून बोध. जेथे श्रद्धा आहे तिथे लक्ष्मी आहे. जिथे करुणा आहे तिथे समृद्धी आहे. आणि जेथे अहंकार नाही तिथे लक्ष्मी माता कायम वास करते. जय लक्ष्मी माता.